दोन भावांनी केली एकमेकांच्या उपकाराची परतफेड. पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण. जाणवलेच्या अंकित आणि अक्षय महाडलेकरची ग्रामस्थांनी काढली मिरवणूक. अंकित आणि अक्षय या दोघांचंही स्वप्न होतं पोलीस बनण्याचं. अंकित शालेय शिक्षणात 1 वर्ष आजारी असल्यामुळे त्याला परीक्षा देता आली नाही, म्हणून तो 1 वर्ष अक्षयच्या मागे राहिला. अंकितच्या आधी अक्षयने पोलीस भरतीची सुरुवात केली. घरची आर्थिक स्थिती पाहून अंकितने 1 पाऊल मागे घेतले आणि घर चालवण्यासाठी व अक्षयच्या पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी आईसोबत स्वतःवर घेतली. त्यानंतर अक्षय सलग 7-8 वर्षे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत राहिला आणि त्याचा पूर्ण खर्च आईबरोबर अंकितने उचलला. शेवटी दोन्ही भावांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. अक्षय पोलीस झाला आणि अंकित त्याचा खंबीर आधारस्तंभ ठरला. अंकितचे अक्षयला पोलीस भरती होण्यापूर्वीचे शब्द असे होते: तू जिद्द हरू नकोस. तुला लागणारा जितका खर्च आहे तो मी करेन. घराची आणि तुझ्या खर्चाची जबाबदारी आईसोबत माझ्यावर आहे. त्यामुळे खचून जाऊ नकोस. कितीही वर्ष लागली तरी चालतील, पण तुला पोलीस व्हायचंच आहे. अक्षय पोलीस झाल्यानंतर अंकित पुन्हा एकदा त्याने अक्षयला सांगितले, मला फक्त 1 वर्ष द्या, मी पोलीस होऊन दाखवेन. यावेळी घराची आणि अंकितची जबाबदारी अक्षयने स्वीकारली. अंकितने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावातील वर्षभराचे सण उत्सव बाजूला ठेवून पोलीस भरतीसाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न केले. त्याची मेहनत वाया गेली नाही आणि अखेर तो दिवस उजाडला. अंकितही पोलीस झाला. अंकितने फक्त 1 वर्ष जोरदार प्रयत्न केले आणि वयाच्या 30व्या वर्षी पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. अक्षय आणि संकेत यांची पोलीस भरतीची कहाणी सुंदर आहेच, पण अंकितची कहाणी अविस्मरणीय आहे, कारण तो कधीच हारला नाही. त्याने फक्त आपल्या भावाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1 पाऊल मागे घेतलं आणि जेव्हा भावाचं स्वप्न पूर्ण झालं तेव्हा त्याने स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 4 पावलं पुढे टाकली. या कथेतला संदेश इतकाच: मनुष्याने आपल्या स्वप्नांसाठी कधीही हार मानू नये. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.